अं, मी सोमनाथ प्रभाकर कोरे. मी आर्मीमध्ये सिग्नलमध्ये होतो. मी 17 वर्ष करून रिटायरमेंट झाल्यानंतर इथं आलो. म्हणजे ऍक्च्युली मी मुलीच्या ऍडमिशनसाठी आलतो. मुलगी तिला अपडाऊन करण्यासाठी मी इथे येतो. त्यानंतर समजलं आता कसं मुलींची शाळा 9 ते 3 होती. मग मी मध्ये अभ्यास करायचं ठरवलं. तर मग इथं सरांचं ऐकल्यानंतर मी क्लास लावला. 2024 ऑक्टोबर मध्ये मी आलतो. त्यानंतर सरांचं मार्गदर्शन, सरांचं शिक्षण तसं चांगलं आहे. आपल्या अभ्यास करण्याची कॅपॅसिटी नाही लक्षात ठेवा. तुमचं समजून घेण्याची किंवा मुलांना सर ज्यावेळेस ओरडतात त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटते, पण तुमच्या भल्यासाठी सरांनी ओरडलेलं असते. सरांनी वाटतंय की आपण सगळी गरिबीतला आहे लक्षात ठेवा. असं कोण नाही की करोडपती किंवा माझ्या घरात 2 गाड्या उभारल्यात आणि मी तर क्लासला येऊन मी पोलिसाची किंवा एमपीएससी कशाची पण एक्झाम देणार. सगळ्यांना एकटा जर सर्व्हिसला लागला तर त्याच्या पुढच्या 2 पिढ्या सुधारत असतात. आपलं सगळ्यांचं एकच कर्तव्य असते की मला माझ्या वडिलांनी दिलं त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेपला मी माझ्या मुलांना नेऊन ठेवणं इतकंच अपेक्षा असते. त्यापेक्षा जास्त कोणाची अपेक्षा नसते. आपले आई वडील, आपण आणि आपल्या मुलांची घरची परिस्थिती चांगली व्हावी. आणि जॉब लागल्यानंतर आता आपल्याला कंडिशन माहिती आहे, लग्नाची एवढी बेकार अवस्थिती आहे. मुलांना जॉब लागल्याशिवाय लग्न होत नाहीत. आता सध्या तुम्ही अभ्यास करणं जरुरी आहे. आता आपल्यात एक अवेअरनेस नाही, एक तर मुलं विचारत नाहीत. कारण आपण सगळे आता इथं किती जणांना विचार, सगळेजण म्हणतात फक्त मी मुंबईला फॉर्म भरला. अरे मुंबईला 2600 जागा होते, त्यातला 17 लाख फॉर्म होते. त्या तुम्ही विचारला का तुम्हाला सर कोणाला किंवा कुठं फॉर्म कमी येतात? तुम्ही बोलायला शिका पहिला. काय त्यावेळेस तिथून आपलं प्रगती चालू होत्या. तुम्ही 4 वेळा सर नमस्ते नमस्ते म्हणल्या, चौथ्यांदा तुम्ही विचारता सर मी काय करू? तुम्ही डायरेक्ट येऊन कोणालाच विचारणार ना. सरांना तुम्ही विचारला, कोणी विचारलं सांगा सरांना मी सर अभ्यास कसा करू किंवा मी फॉर्म कुठं भरू? तुम्ही तुमच्या मनात, तुम्ही ऍक्च्युली ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रातल्या एखाद्या माणसाची ओळख ठेवा. सर काय करायला पाहिजे, काय अभ्यास करायला पाहिजे. आपण त्याचा विचारच करत नाही. हा इथं येऊन बसतो. मी किती जर बघतो सरांना, मी लास्ट बेंचवर बसवत होतो. किती जर मुलांना बेचा पाडा येत नाही, मॅथ्स सोडवताना सोडवत नाहीत, लिहून घेत नाहीत. तुम्ही अभ्यास करायची तयार पाहिजे ना. सरांना काय सर शिकवतात. सरांचं प्रत्येक विषय सरांना जर पाठीमागे आले, सरांनी म्हणले की काही 1-2 मुलांना मोडल्यानंतर क्लास परत येत नाहीत, सरांनी मला असं बोललं. सरांनी कोणाचं सरांच्यासाठी नाही बोललं ना, ते तुमच्यासाठी बोलले. तुम्ही तुमचं भलं करून घ्यायला तयार नाही म्हणलं. आई वडील काय पैसे देतात, येतात 2-3 वर्ष करतात जातात, मग हाय भागत आपला आणि कामाला. तुम्ही तुमचं हे करायचे प्रयत्न केला. तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेऊन स्वतः अभ्यास करायला पाहिजे. सगळ्यांनाच वाटतंय मला गौतम आडेसारखा पैसा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहिजे, पण तसा अभ्यास पाहिजे ना तुमचा. तुम्ही हे करा ना, त्याच्यात इंटरेस्ट घ्या, तुम्ही पैसे मिळवा, तुम्ही जॉबला. तिथून पाठीमागून इथं बसण्याचा हा सक्सेस आहे. एक तिकडे तोंड करून तुम्ही शिकणं आणि इथं बरोबर मुलांना सांगणं. तुम्ही आता ओपन वाल्यांनी किती वाल्यांनी एससीबीसी काढले, त्याचं मेरिट कमी लागते. तुम्ही कोणाला विचारलंच नाही एससीबीसी सर्टिफिकेट काढायला लागते काय? जी कास्ट मध्ये त्यांचं ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट मेरिट कमी लागते. ईडब्ल्यू किती जणांनी काढून प्रयत्न केला? तुम्ही विचारा ना. तुम्ही विचारा सर ईडब्ल्यूचं मेरिट कमी लागते, कास्टवाल्यांना मिळते, ओपन वाल्यांनी एससीबीसीच मिळते. तुम्ही त्याचा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही काढलं पाहिजे. जेवढी कास्टवाले त्यांनी सगळ्यांनी ईडब्ल्यूएस काढा. ईडब्ल्यूचं मेरिट कमी लागते आणि ओपन वाल्यासनी एससीबीसी मिळते, एससीबीसीच पण मेरिट कमी लागते. तुम्ही फक्त विचारायला चालू करा सर काय लागतं. तुम्ही विचाराल त्यावेळेस माणसं सांगतात. तुम्हाला येऊन कोणी सांगणार नाही असं कर बाबा, कारण तुमच्या मानसिक स्थिती नाही ती पहिल्याची परिस्थिती गेली. आम्हाला आमच्या वेळेस मारून शिकवत होते, आजकाल मुलांना बोलून चालत नाही. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत अभ्यासासाठी. तुमची यश, तुमचं कष्ट, तुमची मेहनत हीच तुमचं सक्सेस आहे. सरांची साध आहे, सरांनी 13 वर्ष झालं शिकवलंय, सरांनी किती जणांतर सक्सेस करून पाठवले. असं मागं कोण बसून म्हणत नाही सर एकच शिकवते. 13 वर्ष झालं किती जणांचं तर सिलेक्शन झालंय सरांच्याकडून. त्यांना एक्सपिरियन्स आहे. तुम्ही विचारत नाही, तुम्ही विचारायला पाहिजे सर काय करायचं, सर कसा अभ्यास करू, सर मॅथ्सला किती टाइम दे, दुसऱ्याला किती द्या. मॅथ्स आणि रिझनिंगच एकच टॉपिक आहे, आउट ऑफ मार्क पडतात. सध्याला माझ्या 9 पोस्ट आहेत. मी सांगली सिव्हिलमध्ये 2 पोस्टसाठी आहे, मिरज जीएमसी साठी 2 पोस्टला आहे. लेखा कोशार्कला झाले, एसबीआयला होतो, मी जॉब रिझाईन केला, आरबीआय असिस्टंटला माझं सिलेक्शन झालं. तुम्ही अभ्यास करा, एक तरी एक्झाम द्यायला चालू करा. असं सरांच्या बरोबर आमचं कायम बोलणं होतं, हा मुलगा कसा, ही मुलगी अभ्यास करते काय. तुम्हाला वाटत असेल तुमच्या पाठीमागे कोणी चर्चा करत नाही, सगळ्यांची तुमच्यावर नजर असते. अशी किती जण तर नुसताच अभ्यास करतात, परीक्षेचा फॉर्म भरत नाही. कशाला अभ्यास करायचा? परीक्षाच द्यायची नाही तर अभ्यास कशाला करायचा? घरातल्यांचा पैसा काय घालवताय? तुम्ही अभ्यास करा ना. एमपीएससी तुम्ही जितकं एक्झाम दिला तेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय. मी पहिला एक एक्झाम देऊन फेल होते ना, पण त्यावेळेस मला एवढा तर एक्सपिरियन्स आहे ना, मी रोल नंबर कसा टाकायचा त्यात. एवढा एक्सपिरियन्स तुमचा कॉन्फिडन्स पुढच्या एक्झामला घेऊन जातोय की कसा टाइम मॅनेज करायचा.
मॅथ्सला किती टाइम द्यायचा, दुसऱ्या याला किती टाइम द्यायचा, त्यावेळेस पुढच्या वेळेस कळते की हा मागच्या वेळेस ही चूक झाली ती माझी 70च अटेंड झाली. तुम्ही एकतर फॉर्म भरायला चालू करा, सरळ सेवा असू दे किंवा कोणती. आता 12वीवर आरबीआय असिस्टंटच्या जागा सुटल्या, तर मिरज, सांगली, जीएमसी कोणी भरले ना, सगळे एक्झाम फक्त अभ्यास केला. तुम्ही एक्झाम पोलीस भरती करताय, आर्मी करताय, एमपीएससी, ठीक आहे मी मान्य करतो, पण तुम्ही साईडचे एक्झाम देऊन एक्सपिरियन्स तर घ्या, त्याच्यात पण सक्सेस आहे. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, त्याबरोबर एक्झाम पण द्यायला पाहिजे. सरांची आमची सगळ्यांची एकच अपेक्षा, सगळे आपण गरिबीतले आहोत, खेडेगावातले आहोत, सगळ्यांना कष्ट करायची तयारी आहे. फक्त अभ्यास होऊन सक्सेस आहोत, तुम्हाला जॉब लावा, तुमचं लाईफ, तुमच्या आई वडिलांचं आयुष्य सुखकर व्हावं, इतकीच अपेक्षा आहे. तुम्ही अभ्यास करा, सक्सेस भेटतंय. फक्त जरा गायडन्सची जरूरत आहे, मार्गदर्शन विचारत जा, मोठ्या आर्मीवाले असू दे, सरांना असू दे, किंवा तुमच्या ह्याच्यातलं. आणि आपला एक मित्र, अभ्यास केल्यानं तुम्हाला पेपरच दिला नाही तर कळत नाही ना कोणतं क्वेश्चन येतात, कोणत्या टाईपचं क्वेश्चन येतात. तुम्ही पेपर दिल्यानंतर तुम्हाला समजते की काय आहे त्याच्यात. सर, आता सरांचं म्हणायचं झालं तर आमची सर तर आहेत, पण आमची मैत्री त्यापेक्षा चांगली झालेली आहे. आमची ते बॉन्डिंग जुळणं जरुरी आहे. त्याच्यामुळे जसं तुम्ही बॉन्डिंग जर कुणाबरोबर असो, 2-4 मित्र असू देत किंवा मोठा किंवा एखादा एक्सपिरियन्स वाला माणसाला विचारतोय, तुम्ही ज्यावेळेस त्याच्या क्लोज होईल, तुम्ही विचारता येतं, माणसाला जाणवलं पाहिजे हा याला गरज आहे, हा याचा इंटरेस्ट आहे शिकवायला, त्यावेळेस तुम्हाला माणूस सांगत असतो. तुम्ही 2 ह्याच्यात सर नमस्ते म्हणलं कोणी सांगत नाही, तुम्ही विचारायला पाहिजे, त्यात चौकशी करायला पाहिजे. सर ह्याच्या जागा सुटल्यात, ह्या कास्टमध्ये कुठं भरू, अभ्यास कसा करायचा, सेंटरचा कसं करायचा, याचा महाराष्ट्राचा कसं करायचा, सरळ सेवेचा वेगळा सर सिलेबस पडतोय, एमपीएससीचा वेगळा पडतोय, सेंटरचा वेगळा पडतोय. तुमची यश, जिद्दी, चिकाटी आणि अभ्यास करणं, हार्डवर्क, हेच तुमचं यशाचा मंत्र आहे. सरांचं मार्गदर्शन सोबत आहे आणि आमची अशी सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यांना जॉब लावा, सगळ्यांनी यशस्वी व्हावं. आम्ही अशी अपेक्षा करतोय सगळ्यांनी पुढे येऊन परत सत्कार करून जायला पाहिजे इथून, की सरांचा क्लास तर 13 वर्ष झाला. मी सरांचं परवा आर्मीचे 27 सिलेक्शन होते. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. आता मी तर म्हणतोय सगळ्यांनीच यश मिळवावं, आपल्या क्लासचं पण नाव मोठं व्हावं, इतकीच अपेक्षा. धन्यवाद.